सी फूडच्या शोधात आहात का? तर मग तुम्हाला इकडे जरूर यावं लागणार. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, बेस्ट सी फूडच्या शोधात असणार ना, तर तुम्हाला बोरिवलीमध्ये असलेलं कोकण किनाऱ्यामध्ये आवर्जून यायचंय का? ते तुम्हाला आता आत गेल्यावर समजणार आहे. तर चला मंडळी, टाइम वेस्ट न करता आतमध्ये जाऊया, ॲम्बियन्स बघूया आणि आज कोणते ताजे मासे आहेत ते सुद्धा बघूया. तर चला. तर मंडळी, आतमध्ये जायची गरजच नाही पडली, कारण का इंटरेस्टलाच मस्त ताजा ताजा असा हा चिंबोरी होती, खेकडा होता. छान बघा कसा मोठी साईज आहे खेकड्याची. आणि एंट्रन्सला तुम्हाला हे खेकडे दिसतील. जर तुम्ही खेकडा प्रेमी असाल, तुम्हाला खेकडे खूपच आवडत असतील मनापासून, तर तुम्ही इथे आलात ना कोकण किनाऱ्याला, की तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्हाला जो कुठला खेकडा हवाय तो खेकडा तुम्हाला बनवून मिळणार आहे. आणि ते खेकड्याच्या लॉट्स ऑफ व्हरायटीज मिळतात आणि तुम्ही इथे आलात ना की डेफिनेटली तुम्ही सॅटिस्फाय होऊनच जाणार आहात. तर बघा मस्त साईज आहे ना चिंबोऱ्याची. तर चला आता आज जाऊया, आधी ॲम्बियन्स बघूया आणि काय काय मेजवानी आज ते सुद्धा बघूया. चला. तर म्हणजे रेस्टॉरंटमध्ये एंटर केल्याच्या नंतर छान क्लासिक आणि अशा एकदम भारी वाइब्स येणारं रेस्टॉरंट आहे. छान बोलतात ना, एक ॲम्बियन्स क्रिएट केलेला आहे. आणि फर्स्ट जी आपली नजर जाते ती म्हणजे ही पेंटिंग. आणि छान कोकण किनारा दाखवलेला आहे, छान मासे दाखवलेले आहेत, माड दाखवलेले आहेत, छान निळसर असा समुद्र दाखवलेला आहे. ते जेवताना आपण जेव्हा ह्या बीचकडे किंवा या पेंटिंगकडे बघतो तेव्हा आपल्याला त्या समुद्राची आठवण होते. आणि खरंच खूप छान पेंटिंग आहे आणि लक्षवेधी पेंटिंग आहे. तर छान अशी मोकळी सुटसुटीत अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. 50 माणसाची कॅपॅसिटी आहे. चला तर मंडळी, कोकण किनाऱ्याच्या किचनमध्ये जाऊया, बघूया कोणत्या कोणत्या माशांची मेजवानी बनतेय आणि कोणते कोणते मासे आहेत. तर चला या एक नजर मारूया. माझं नाव विलास आहे, विलास शेफ. हे आपल्याकडे कोकण किनाऱ्यामध्ये स्पेशल पापलेट आहे, स्टफ. त्याच्यासाठी हा मसाला बनवला आहे. त्याच्यामध्ये कोलंबीचा किमा आहे, मंडळी. अजून एक सांगायचा मुद्दा असा की इथे गेट टुगेदर्स, परत आपली फॅमिली पार्टी किंवा काही तुम्हाला अजून एक सरप्राईज प्लॅन करायचं असेल किंवा अजून काय तुम्हाला इथे सेलिब्रेट करायचं असेल, बर्थडे असू दे, ॲनिव्हर्सरी असू दे, तर तुम्ही ते प्री बुकिंग केली ना, तर इथे सुद्धा तुमचं छान असं क्लासिक सेलिब्रेशन होणार आहे. तर ते आवर्जून तुम्ही जर येत असाल तर इथे टेस्ट सुद्धा करा. खूप छान सी फूड्स तुम्हाला बाहेर पण बघायला मिळाले. आपण खेकडे बघितले, आतमध्ये सुद्धा बघितले किती छान मासे बनत होते. तर चला आता बघूया आपल्या टेबलावर काय मेजवानी येते. तर या. तर मंडळी, छान असं बसलंय, छान कम्फर्टेबल अशी सिटिंग आहे. आणि तुम्ही कोकण किनाऱ्यामध्ये आलात की तुम्हाला फर्स्ट भेटतं हे वेलकम ड्रिंक. तुमचं वेलकम ड्रिंकने होतं. तर चला पिऊन बघूया कशी आहे. एकदम मस्त, छान. एकदम मस्त आहे. आणि आता आपल्या इथं स्टार्टर्स गरमागरम बघूया स्टार्टर्स मध्ये काय काय आहे. तर मंडळी, आपले गरमागरम असे स्टार्टर्स झालेले आहेत. एका साईडला आहे ते स्टफ पापलेट आणि इथे आहे स्क्विड्स ड्रिंक्स. म्हणजे आपली माखळ असते ना किंवा माखली बोलतात, ते आहे फ्राय केलेलं. तर चला खाऊन बघूया. आणि ही माखली ना सर्वच रेस्टॉरंटला भेटत नाही, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. पण आपल्या कोकण किनाऱ्यामध्ये हे आवर्जून मिळेल. तुम्हाला आलात की स्टार्टर्समध्ये किंवा तुमच्या मेन कोर्समध्ये पण सुद्धा हे तुम्हाला मिळून जाईल. तर चला आता टेस्ट करून बघूया. अप्रतिम बनवलंय, लिंबू घेऊन. अजिबात अशी चिवट नाही आहे.
परफेक्ट कुक आहे आणि टेस्ट माइंड ब्लोईंग, एकदम भारी टेस्ट आहे. ज्या लोकांना माकली आवडत नसेल, स्क्विड्स आवडत नसतील, त्यांनी जर हे ट्राय केलं ना तर त्यांचा ह्या डे पासून फेवरेट असणार आहे ही डिश. एकदम मस्त ऑसम टेस्ट आहे, एकदम भारी. तर त्या स्क्विड्स खाल्लेले आहेत. आता आपण येऊया स्टफ पापलेट कडे. बघूया स्टफ पापलेट कसं आहे. छान एकदम दिसतं तर एकदम मस्त आहे, ऑसम. टेस्ट करून बघूया की कसं लागतंय स्टफ पापलेट. त्याच्या आतमध्ये मस्त अशी छान कोळंबीची स्टफिंग केली आहे आणि आता खाऊन बघूया. पहिलाच घास आणि ढगातवाली फिलिंग, ऑसम. याचा जो मसाला आहे ना एवढा फ्लेवरफुल आहे ना, आणि आतमध्ये स्टफिंग केलं ना A1. असं सहसा कुठल्याच रेस्टॉरंटला तुम्हाला टेस्ट नाही करायला भेटणार. पण हे जे पापलेट स्टफ आहे ना केलेलं, एवढं ऑसम केलं ना. आणि जर तुम्हाला अशी चव खायची असेल ना तर तुम्हाला कोकण किनाऱ्याला आवर्जून यायचं आहे. एवढी अप्रतिम टेस्ट आहे. मजा आली. पहिल्याच घासात असं तृप्तता मिळाली. तर आता मी स्टार्टर्स सगळे संपवते आणि आपण येऊया त्या आपल्या मेन कोर्सकडे. तर मंडळी, दोन्ही स्टार्टर्स मी संपवलेले आहेत. खरंच खूप छान होते आणि मी खरंच हे मनापासून बोलते. काहीतरी असं खोटं प्रमोट करायचं म्हणून मी करत नाहीये आणि कधी केलेलं पण नाहीये. कारण खरंच सांगू, दोन्ही जे स्टार्टर्स होते ना ते खरंच खूप एवढे डिलिशियस होते ना. म्हणजे ती स्क्विड्स असू दे किंवा भरलेला स्टफ पापलेट असू दे, खरंच उत्तम होतं, छान होतं, मजा आली खाऊन. आणि आता मी एक्सायटेड आहे आपल्या मेन कोर्ससाठी. तर मेन कोर्समध्ये आपली पहिली थाली कुठली आली ती दाखवते या. तर आपली पहिली थाळी आहे ही बांगडा थाळी. आणि इथे मस्त असा मोठ्या साईजचा बांगडा आहे फ्राय केलेला. त्याच्यासोबत छान असे आपले भाजणीचे वडे आलेले आहेत. इथे बांगड्याची करी आहे. आणि आपल्याला इतर रेस्टॉरंट्समध्ये जवळा मिळतो, पण इथे काहीतरी वेगळं आहे. इथे आहे आपल्याला करंदी. ही करदी असते ना, ती करदीची सुकी चटणी आहे, सोलकढी आहे, हिरवी चटणी आहे आणि इथे छान अशी कोशिंबीर दिलेली आहे आणि भात आहे. तर या आता मंडळी दुसरी थाळी बघूया कुठली आहे आपली. तर दुसरी थाळी आहे आपला खेकडा. खेकडा बघा कसा मस्त मोठी साईज आहे, छान ग्रेव्ही आहे. इथे खेकड्याची ग्रेव्ही आहे, इथे करंदीची सुकी चटणी आहे, इथे सोलकढी आहे आणि इथे हिरवी चटणी आहे, कोशिंबीर आहे, राईस आहे आणि छान एक भाकरी येते आपल्याला या थालीमध्ये. आणि इथे आहे बटर मिल्क म्हणजेच आपलं छास. इथे छास पण आहे. आणि इथे सर्वांची फेवरेट असलेली कोकणातली सूप प्रसिद्ध असलेली सोलकढी सुद्धा आहे. तर मी आता जेवणाच्या आधी एकदा सोलकढी पिऊन बघते की सोलकढी कशी आहे. सोलकढी सांगून जाईल की अजून पुढचा म्हणजे मेन कोर्स कसा असेल ते. या लाजवाब. सोलकढी जशी असावी तशीच आहे आणि एकदम कोकणातल्या बोलतो ना आपण टिपिकल कोकणात जसं आपण बनवतो तशीच बनवलेली आहे. एकदम मस्त सोलकढी मस्त होती. आपले मेन कोर्स कसे असतील चला या टेस्ट करूया. खेकडा खायला ना मंडळी थोडासा वेळ लागतो, म्हणून आपण ही नंतर खाऊया. आधी आपण खाऊया बांगडा थाळी. तर या चला सुरुवात करूया. मस्त असे हे भाजणीचे वडे बघा, वा वा, मस्त असे गरमागरम आहेत. आणि आधी आपण ही बांगड्याची ग्रेव्ही खाऊन बघूया. वा वा वा, मस्तच. कलर बघा, कलर किती सोपं आहे. कलर कलर बघून ना जेवणाची जी इच्छा असते ना अशी डबल होते. तर चला खाऊन बघूया. लाजवाब. अगदी जी चव लागते ना बांगड्याला, बांगड्यात ना जो बांगड्याचा ना स्ट्रॉंग फ्लेवर असतो तो कमी करण्यासाठी ना आपण ह्याच्यात त्रिफळा टाकतो आणि तो योग्य रीतीने टाकलेला आहे आणि एवढा छान लागतो ना, ऑसम. आता या सुक्या करदीची चटणी खाऊन बघूया चला. लिटरली मजा येते जेवताना. सुकीच करदीची चटणी जी बनवली ना, ऑसम, एकच नंबर, मस्तच बनवल्या. आता बांगडा बघूया कसा आहे. वा वा वा, कसा मस्त फ्रेश बांगडा आहे आणि छान शिजलाय. मस्त असं आपण ग्रीन चटणी आहे, ग्रीन चटणी सोबत खाऊन बघूया. सगळे पदार्थ एवढे मस्त आहेत ना, मजा आली. आता वेळ आलेली आहे सोलकढीची.
हम्म. वा, असं सगळं खायचं आणि सोलकढी प्यायची, एवढं मस्त वाटतं ना, लाजवाब. पण खरंच एवढी मजा आली ना जेवण, मस्त. करी तर करी एवढी सुंदर बनवली आहे, वा. हम्म. लाजवाब. आपल्यात ना ही जी बांगडा थाळी आहे, ज्यांना बांगडा आवडत नसेल त्यांनी आवर्जून ट्राय करावी बांगडा थाळी. इथे आल्यावर कोकण किनाऱ्यामध्ये एवढी सुंदर बनवली आहे ना, अजिबात तो बांगड्याचा उग्र वास नाही येत आहे त्याच्यात. आणि टिपिकली व्यवस्थित आपण जसं मसाल्यात फ्राय करतो तसं मसाल्यात छान फ्राय केलेली आहे. आणि ग्रीन चटणी सोबत खाल्लात ना की त्याची टेस्ट अजून तिप्पट होते, नुसतंच. तर मंडळी, खरंच खूप मजा आली बांगडा थाळी खाऊन. आणि आता मी ट्रिपल एक्साइटेड आहे आपल्या खेकड्यासाठी. आणि खेकडा खाण्यासाठी, जर तुम्हाला खेकडा खाता येत नसेल तर तुमच्यासाठी इथे अशी सोय केली आहे. ह्याच्याने असा फोडायचा आणि खायचा. आणि असा गर काढता येत नसेल किंवा थोडासा असा अडकला असेल तर हे दिलंच आहे, असा काढायचा बाहेर आणि मस्त आस्वाद घ्यायचा. तर चला सुरुवात करूया जेवणाला. छान भाकरीचा तुकडा आणि अशी ही खेकड्याची ग्रेव्ही खाऊन बघूया आधी. ऑसम. लिंबू पिळून. अशी ग्रेव्ही घ्यायची, त्याच्यावर छान असा लिंबू पिळायचा. वा, खाऊन बघूया. अप्रतिम. लिंबू पिळून ना अजून टेस्ट अशी वाढते, मजा येते खाताना. चव कुठल्याच म्हणजे कोणताच रेस्टॉरंट टफ देऊ शकत नाही, एवढी मस्त चव आहे. तुम्ही येऊन जेव्हा इथे टेस्ट कराल ना तेव्हा तुमचं पण म्हणणं हेच असेल की वा, काय रेस्टॉरंट सांगितलं, एक नंबर टेस्ट, क्वालिटी, क्वांटिटी सगळं अफलातून आहे आणि छान आहे. जास्त तिखट नाही, जास्त मीडियम नाही, एकदम चव बॅलन्स केलेली आहे. आणि खाताना जी मजा येते ना, वा. आणि खरंच ते थाळीमध्ये जे टिपिकल जवळा खाऊन खाऊन ना कंटाळा येतो. आणि इथे जी कर्दी दिलेली आहे ना त्याच्यामुळे अजून मजा येते जेवताना. छान काहीतरी वेगळं खायला मिळतं आपल्याला थाळीमध्ये. कारण का बेसिकली इतर रेस्टॉरंटमध्ये आपल्याला जवळाच मिळतो खायला, पण इथे करंदी आहे आणि छान ती अशी सुकी बनवलेली आहे. जी खाताना जी मजा येते ना, मस्त. ती मजा जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर तुम्हाला यायचं आहे इथे कोकण किनाऱ्यामध्ये आणि ह्या डिशेसचा आस्वाद घ्यायचा आहे. छान डिशेस मिळतात, उत्तम दर्जाच्या, उत्तम क्वालिटीच्या मिळतात. तर चला, आता मी जास्त बडबड करत नाही, छान मी आता जेवणाचा आस्वाद घेते. चला खेकडा खाऊया. असं तुटणार नाही म्हणूनच हत्यार दिलंय. खेकडा खाताना ना हाच मोठा एक चला, एक घाव दोन तुकडे झालेले आहेत. हे बघा, खेकडा बघा कसा मस्त भरलाय. मस्त असा भरलेला आहे आणि एकदम फ्रेश आहे, मस्त मज्जा येते खात. आता ह्याच्यात ना गर अटकलाय, आता तो काढायचा आपल्याला. मस्त असा गर बाहेर काढायचा एका साईडला सगळा असा. हे बघा, असा मस्त सगळा असा काढून घ्यायचा आणि मग एक छान असा घास घ्यायचा या गरांचा. मस्त लाजवाब, मज्जा आली खेकडा खाऊन. खेकडा खाऊन नाही, अजून खायचा आहे मला. खेकडा खरंच लाजवाब बनवलाय.
आपली ती थाळी पण एकदम लाजवाब बनवलेली. आता मी खाते, राईस खाते थोडा खेकड्याच्या ग्रेव्ही सोबत. चला मंडळी, भातासोबत ग्रेव्ही खाऊन बघूया कशी लागतेय. खरंच मजा आली. ऑसम. एवढं सुंदर जेवण भेटलं ना, एवढी मजा आली आहे ना. जर तुम्हाला खरंच तुम्ही इथे नक्की व्हिजिट करायला हवंय. एवढं अप्रतिम जेवण मिळतंय. छान. सोलकढी भात. या सोलकढी भात खाऊन बघूया. ऑसम चव आहे. जर तुमचा बड्डे असेल, काय स्पेशल डे स्पेंड करायचा असेल, छान डेटवर जायचं असेल, इथे जेवायला आवर्जून या. एकदा नक्की व्हिजिट करून बघा. एवढं ऑसम जेवण आहे ना, अगदी तुम्हाला एकदा आलात ना की तुम्हाला मग पुन्हा पुन्हा नक्की इकडे यायला आवडेल. चांगली आठवण येईल की एवढं छान क्लासिक जेवण जर कुठे भेटत असेल तर ते कोकण किनारा आहे. आणि बेस्ट सी फूडसाठी नामांकित असलेलं बोरिवली वेस्टमध्ये तर कुठलं रेस्टॉरंट असेल तर ते फक्त कोकण किनारा आहे. कारण का जे चव मिळते ना इथे, वाव, अप्रतिम. तर मंडळी, अजून एक सांगायची गोष्ट अशी की आपल्या ह्या कोकण किनाऱ्याला 19 वर्ष पूर्ण आहेत. 2005 मध्ये आपलं हे रेस्टॉरंट चालू झालेलं आहे. त्यामुळे एवढी टेस्ट ही आहे जी बॅलन्स आहे, एवढी छान टेस्ट, त्यामुळेच हे प्रमोट करू शकतात. आणि खूप जण कन्फ्यूज होतात की कोकण किनारा म्हटलं की कांदिवली आठवतं, पण तसं नाही. हा जो कोकण किनारा आहे हा बोरिवली वेस्टमध्ये LIC कॉलनी जवळ आपलं कर्नाटका बँक आहे त्याच्या अपोजिटला समोरच तुम्हाला दिसेल आपला कोकण किनारा. तर आलात बोरिवलीत तर नक्की व्हिजिट करा आपल्या कोकण किनाऱ्याला. तर मंडळी, खूप असं डिलिशियस आणि खूप अप्रतिम असं सी फूड खाल्ल्याच्या नंतर आता वेळ आलेली आहे कुछ मीठा हो जायची. आणि कुछ मीठा हो जायमध्ये आहे इथे पुरणपोळी आईस्क्रीम आणि इथे आहे उकडीचे मोदक जे असतात ना त्याचं आईस्क्रीम आहे. आणि एक्साइटेड आहे मी, हे खूप वेगळे डिफरंट फ्लेवर आहेत. तर चला ट्राय करून बघूया पुरणपोळी फ्लेवर. एकदम डिटोरेट जेवण पुरणपोळी खातो तो म्हणजे एकदम करेक्ट फ्लेवर जो पकडायला पाहिजे ना आईस्क्रीमने, एकदम करेक्ट पकडलेला आहे. तुम्हाला असं खाताना वाटणार नाही की तुम्ही आईस्क्रीम खाताय. लिटरली असं फील होईल की वा, पुरणाची पोळी खातोय आपण. एवढं छान आहे. खरंच ऑसम आहे. रेग्युलर फ्लेवर खाऊन जर कंटाळा असाल तर हे 2 डेझर्ट तुम्ही डेफिनेटली ट्राय करायला हवेत. कारण का खूप छान फ्लेवर आहेत, मजा. आणि आता आपण ट्राय करूया उकडीचं मोदकचा जो बोलतात ना एक टच आहे या आईस्क्रीमला. आता खाऊन बघूया की खरंच तो टच आहे का. बघूया मोदक खाल्ल्याचा फील येतोय का. अगदी आपण मोदक जसा खातो तीच चव, तीच टेस्ट. आणि फक्त एवढंच की आईस्क्रीम मध्ये ना खाताना खरंच खूप मजा येते या फ्लेवर. प्रत्येक एक बाईट एवढा भारी लागतो ना की कमाल. जेवल्याच्या नंतर जर तुम्ही हे असे 2 डेझर्ट खाल्लात ना की तुमचं जेवण असं कम्प्लीट होणार आहे आणि खरंच खूप मजा येणार आहे. आणि तुम्हाला एवढं छान जेवण, छान डेझर्ट, छान मेन कोर्स, छान स्टार्टर्स जर खायचे असतील आणि इथून एकदा खाऊन गेलात की तुम्हाला वारंवार इथेच यायचंय. बोरिवलीमध्ये आहे. आणि जर तुम्ही बोरिवलीमध्ये कधी आलात तर तुम्ही आवर्जून इथेच येणार जर तुम्ही एकदा टेस्ट केलात तर. एवढी सुंदर आणि लाजवाब टेस्ट आहे सगळ्या डिशेसची. छान क्वांटिटी आहे, क्वालिटी आहे. खरंच खूप मजा आली आज जेवून. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप जास्त प्रेम करा व्हिडिओवर, शेअर करा. आणि आपल्या रेस्टॉरंटबद्दलचा ॲड्रेस, टायमिंग, क्लोज कधी असतं हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आवर्जून चेक करा आणि एकदा नक्की व्हिजिट करा कोकण किनारा बोरिवली वेस्टमध्ये LIC कॉलनी कर्नाटका बँक अपोजिटला.
तर नक्की या, व्हिजिट करा आपल्या रेस्टॉरंट.